शहराचा प्रथम नागरिक म्हणून ज्याला ओळखलं जातं तो असतो नगराध्यक्ष किंवा महापौर। त्यातही महानगर सोडलं तर बहुतांश ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायतीचे अध्यक्ष हेच प्रथम नागरिक असतात। सध्या राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलाय। त्यामुळे आता नव्यानं नगराध्यक्ष मिळणार आहेत। अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायतींसंदर्भात या एक्सप्लेनर मधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी जान्हवी जाधव, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। भावी नगराध्यक्ष, भावी नगरसेवक असे पोस्टर्स आपल्या परिसरात आपण बघितले असतील। त्यांना आता प्रत्यक्षात या पदावर बसण्याची संधी आहे, कारण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय। आता सुरुवातीला समजून घेऊया की स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना कशी असते। गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत, शहरांसाठी महापालिका, मध्यम आकाराच्या शहरांसाठी नगर परिषद व नगर पंचायत अशा या संस्था असतात। तर संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी जिल्हा परिषद असते, तिलाच मिनी मंत्रालय असंही म्हटलं जातं। नगर परिषद म्हणजे काय? नगर परिषद ही लहान ते मध्यम आकाराच्या शहरांसाठी असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे। ज्या शहराची लोकसंख्या साधारणतः 25,000 ते 3 लाखांपर्यंत असते, तिथे नगर परिषद स्थापन केली जाते। त्या क्षेत्रातील कमीत कमी 35% लोक बिगर कृषी रोजगारावर अवलंबून असले पाहिजेत, अशा ठिकाणी नगर परिषद स्थापन केली जाते। नगर परिषदेचा मुख्य अधिकारी म्हणजे मुख्याधिकारी आणि निवडून आलेले नगराध्यक्ष हे असतात। लोकांमधून निवडून आलेले स्वीकृत अशा 2 प्रकारातून नगरसेवक होता येतं। नगर पंचायत म्हणजे काय? नगर पंचायत ही ग्रामीण भागातून शहराकडे रूपांतर होत असलेल्या छोट्या ठिकाणांसाठी असते। साधारणतः 10,000 ते 25,000 लोकसंख्येच्या ठिकाणासाठी नगर पंचायत स्थापन केली जाते। नगर पंचायतीमध्ये प्रशासन थोडं कमी औपचारिक असतं, पण जबाबदाऱ्या नगर परिषदेसारख्याच असतात। नगर परिषद आणि नगर पंचायतींची मुख्य कामे या दोन्ही संस्था त्यांच्या क्षेत्रातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा पुरवतात। पायाभूत सुविधा: रस्ते, पथदिवे, पाणी पुरवठा, गटार व्यवस्था, कचरा व्यवस्थापन। आरोग्य: स्वच्छता, रुग्णालये किंवा आरोग्य केंद्रे, मलेरिया किंवा डेंग्यू नियंत्रण। शिक्षण: प्राथमिक शाळा चालवणे, शैक्षणिक सुविधा वाढविणे। पर्यावरण: उद्याने, झाडे लावणे, प्रदूषण नियंत्रण। पाणी पुरवठा: स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि पाण्याचे वितरण। कर व महसूल: घरपट्टी, पाणीपट्टी, व्यावसायिक परवाने यांद्वारे निधी गोळा करणे। शहर विकास: नगर रचना, बांधकाम परवानग्या, नागरी विकास आराखडे तयार करणे। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका कशा होतात? या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात। प्रत्येक नगर परिषद किंवा नगर पंचायत क्षेत्र प्रभागांमध्ये विभागलेले असते। प्रत्येक प्रभागातून 1 किंवा 2 नगरसेवक निवडून जातात। पूर्वी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांमधून ज्या पक्षाचे बहुमत असेल त्यातून नगराध्यक्षांची निवड केली जायची। आता मात्र राज्य सरकारने थेट जनतेमधूनच नगराध्यक्ष निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे नागरिकांना नगरसेवक निवडीबरोबरच नगराध्यक्ष निवडीसाठीही मतदान करावं लागणार आहे। नगर परिषद आणि नगर पंचायतीचा कालावधी हा 5 वर्षांचा असतो। स्वीकृत सदस्य नागरी प्रशासनाचा अनुभव असलेले किंवा त्या क्षेत्रात ज्ञान असणाऱ्या 5 किंवा निर्वाचित सदस्यांच्या एकूण संख्येच्या 10% यापैकी जी कमी असेल तेवढ्या सदस्यांची नेमणूक नामनिर्देशित सदस्य म्हणून निर्वाचित सदस्यांकडून केली जाते। अर्ज कसा करावा? नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील। एका प्रभागात एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 अर्ज दाखल करता येणार आहेत। ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावी लागणार आहे। आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे। समजा जर अर्ज दाखल करताना आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर ते मिळवण्यासाठी अर्ज केल्याच्या पावतीसह अर्ज दाखल करता येणार आहे। मात्र निवडून आल्यानंतर त्या संबंधित उमेदवाराला 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असेल। नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा: महाराष्ट्रातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकीत थेट अध्यक्ष आणि सदस्याच्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च मर्यादा पूर्वीपेक्षा वाढवली आहे।
अ वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त 15 लाख तर सदस्यांना 5 लाख रुपयांची खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्याचबरोबर ब वर्ग नगर परिषद थेट अध्यक्ष पदासाठी 11,25,000 रुपये तर सदस्यांसाठी 3,50,000 रुपये, तर क वर्ग नगर परिषदेच्या थेट अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 7,50,000 रुपये आणि सदस्यांना 2,50,000 रुपयांची खर्च मर्यादा आहे. नगरपंचायतीच्या थेट अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 6 लाख रुपये तर सदस्यांना 2,25,000 रुपयांची खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. प्रशासनाची रचना नगर परिषदेचे प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हे दैनंदिन काम पाहतात. नगर परिषद आणि नगरपंचायतींशी संबंधित धोरणात्मक निर्णय हे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेते एकत्रित घेत असतात. नगर परिषदेमध्ये बांधकाम, शिक्षण, आरोग्य, स्थायी समिती अशा विविध समित्या असतात. निधी आणि उत्पन्नाचे स्रोत. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत हे स्थानिक करांमधून येतं. यात घरपट्टी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, विविध परवाने यांचा समावेश असतो. याशिवाय राज्य व केंद्र सरकारकडूनही या दोन्ही संस्थांना अनुदान मिळत असते. याशिवाय विविध विकास प्रकल्प राबवून त्यातूनही नगर परिषद आणि नगर पंचायतींना उत्पन्न मिळत असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.